श्री स्वामी समर्थ मित्रांनो, ज्यांनी गळ्यामध्ये पावन रुद्राक्षमाळा आणि सर्प घातला आहे, ज्यांच्या गळ्यामध्ये विष आणि जटामध्ये पावन गंगा बसलेली आहे, असे भोलेनाथ भंडारी भगवान शंकर देवादिदेव महादेव ह्या नावाने सुद्धा ओळखतात. असं म्हणतात की ह्यांच्या पूजेने नामस्मरणाने सर्व कष्ट दूर होतात. तसं पाहिलं तर महादेव भोलेनाथ यांना प्रसन्न करण्यासाठी बरेच व्रत आहेत. परंतु हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्री हे व्रत भगवान शंकराच्या उपासनेसाठी खास मानला जातो. हिंदू पंचांगानुसार हे महाशिवरात्री व्रत 2026 फक्त काही आठवडे काही दिवस दूर आहे. 15 फेब्रुवारीला हे व्रत का करावे, फायदे काय, पूजा कशी करावी, आज सर्व डिटेल्स एकाच व्हिडिओमध्ये. त्यासाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करण्यास मात्र विसरू नका. महाशिवरात्र 2026 रविवार 15 फेब्रुवारीला आहे. महाशिवरात्री पूजा सायंकाळी रात्री 11:55 ते 12:56 आणि निश्चित पूजा उत्तर रात्री 12:28 ते उत्तर रात्री 1:18 याच वेळी मुख्य पूजा करा. पारणा आहे 16 तारीख सकाळी 6:42 ते दुपारी 3:10 पर्यंत आहे. असं म्हणतात की महाशिवरात्रीला भगवान शंकरांना प्रसन्न करणे खूप साधे आणि सरळ आहे. मान्यता आहे की जो पण भक्त श्रद्धा आणि भक्तिपूर्वक हे व्रत करतात, त्यांची सर्व मनोकामना इच्छा पूर्ण भगवान भोलेनाथ करतात. महाशिवरात्री दिवशी ह्याप्रमाणे करा असे पूजन किंवा व्रत. अशी पूजा किंवा हे व्रत केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात. त्यासाठी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शंकराचे आणि माता पार्वतीचे स्मरण करावे. नंतर स्नान करून स्वच्छ कपडे घालून आपल्या घरामध्ये शिवलिंग असेल तर, आणि जर नसेल तर तुम्ही मातीचा किंवा कणकीचा सुद्धा शिवलिंग करू शकता. तो मात्र तुम्हाला दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये अर्पण करावा लागेल किंवा मंदिरामध्येही जाऊ शकता. नंतर शिवलिंगावरती पंचामृताभिषेक, यामध्ये दूध, दही, तूप, मध, तीळ, भस्म, बेलपत्र ही सर्व अर्पण करून अभिषेक करा. फळ, फूल, धतुरा, भांग हे सर्व भगवान शंकरांना आवडते आहे, ते सुद्धा अर्पण करा. बेलपत्र 108 असतील तर 108 अर्पण करावेत. जर नसतील 4 ते 5 बेलपत्र पुन्हा पुन्हा तेच अर्पण करत ओम नमः शिवाय असा मंत्रजाप 108 वेळा करावा. तुमच्या घरामध्ये जर शिवलीला अमृत ग्रंथ असेल तर तो तुम्ही घरातील सर्व व्यक्तींनी त्याचे पूजन आणि वेळ असेल तर प्रत्येकी 1 ते 2 अध्यायसुद्धा पठण करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही रुद्राक्षसुद्धा दान करू शकता. रुद्राक्ष दान केल्याने आपल्या पूजेचे आपल्याला 10 पट जास्तीचे फळ आपल्या पदरात पडते. अगणित त्याचे महत्त्व आहे, अशी मान्यता आहे. गोरगरिबांना आणि ब्राह्मण यांनाही यथाशक्ती दान करू शकता. ही पूजा तुम्ही 4 प्रहर करू शकता. त्यामध्ये संध्याकाळी, रात्री, मध्यरात्री, सकाळी निश्चित काळामध्ये, ह्या काळामध्ये शिवचालिसा याचेही पठण करू शकता. मला तुम्हाला हेच सांगायचे आहे की तुम्हाला जमेल तशी सेवा, पूजा, नामस्मरण करा. ही पूजा कोणतीही व्यक्ती म्हणजे विधवा, मुली यांनाही करता येते. यामुळे काय होते तर पापांचे नाश, मोक्षप्राप्ती, वैवाहिक सुख, संतती, धनलाभ, रोगमुक्ती आणि करिअर यश. शिवपार्वती विवाह या कथेनुसार हे व्रताने जीवनातील सगळे दोष नष्ट होतात. पूजेनंतर आरती करून प्रसादामध्ये बेलगुच्छ आणि दहीभात यांचा नैवेद्य अर्पण करावा. हे मात्र लक्षात ठेवा, महाशिवरात्रीचा उपवास आपलाच असतो, देवांचा नसतो. तुम्ही उपाय म्हणून 11:55 नंतर 108 बेलपत्र अर्पण करून शिवपार्वती विवाह ही कथा पठण किंवा श्रवण करावी. यामुळे साक्षात्कार होऊन आपले जीवन सुखी होते. मित्रांनो, हा माहितीपूर्ण व्हिडिओ सेव्ह करा आणि 15 फेब्रुवारीला हे व्रत नक्की करा. आणि कमेंटमध्ये हर हर महादेव, जय भोलेनाथ लिहायला मात्र विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा.
शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय भोलेनाथ.